नमस्कार. सो आज मी हा व्लॉग स्टार्ट केला आहे. माहीमला आज संडे आहे. मम्मीच्या इथे आलेली. आज 21 नाही 21 आहे म्हणते 28 जून आहे. उद्या वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचं सामान सगळं घ्यायला जाते. आता म्हटलं जाऊया. सो आता निघालो आहे मी दादरला. वाजले आहेत 12. पाऊस पडेल असं वाटत होतं पण आता काही वाटत नाही. सो आता मी निघतो, दादरला जातो, वटपौर्णिमेचं सगळं सामान घेतो. दादाची बुलेट घेऊन जातोय आणि बुलेट शुभमकडनं स्टार्टच होत नाही आहे. मला वाटतं दादा चालवत नाही जास्त म्हणून ते एका जागेवर राहून राहून जरा ती थंड पडलेली आहे आता बुलेट. आता आलो आहे आपण दादरला. बघूया आता कसं काय. हे कसं आहे आजी? 10 रुपये 10 रुपये. दादा नाही. दोन द्या मला चांगले मोठे. हे दोन द्या मला. आणि हे कसे आहे मणी? मनी 10चे 3 आहे. 10चे 3 काय आजी? 30. 10चे 4 करा. नाही बरं. 4 करा 10चे. मला किती पाहिजे? 30 रुपयाचे द्या. आणि फांदी कशी आहे? हा चांगली द्या मला काढून. मला दोन द्या. हे टाकले 2. हा आणि हे पण 2 टाकले ना. हा अजून एक द्या मग. खरं तर आता इथे ना बसायला देत नाहीयेत. पोलीस उभेच असतात. BMCच्या गाड्या नाही ते इथे सगळे बसलेले असायचे कबूतर खाण्याला. पण आता ह्याच्यामुळे कोणालाच बसायला देत नाहीये. त्यामुळे आता कुठे मिळेल बाकीचं सामान ते आता शोधत राहायला लागेल मला पुढे जाऊन. कारण आपल्याला फक्त ते पानं आणि हे मिळाले पण फळं वगैरे काहीच मिळालेली नाहीयेत. आता इथे कुठेतरी फणसाचे गरे दिसत आहेत. जांभळं कशी? 30ला वाटा आहे, 50ला 2 आहे. बापरे आज सगळं महाग आहे. द्या मग 2 वाटे द्या. आपण आता जांभळं घेतली, फणस घेतले, आंबे घेतले. 3 तर झाले फळं. आता पुढचे कुठे भेटत आहेत? करवंद वगैरे तर नाहीच आहेत मला वाटतं. करवंद दिसली, फायनली दिसलेली आहे तिकडे करवंद. करवंद खरं तर गावालाच खायला मजा. कशी करवंद? 30 रुपये. दे एक बरं मला चांगल्यातलं दे. पण तुझ्याकडे हे का गुगल पे? अरे माझं तर हेच संपले कॅश. थांब मला काढावं लागेल. आपण सकाळी आधी बघितलं की सकाळी जाऊन सगळं सामान आणलेलं. त्यानंतर माझा असा विचार आहे यावेळी मी एक आपण जे वाण देतो लेडीजला माहिती त्यामध्ये असं देतो मी आपण सगळं पडत असतं सारखं. तर मी ह्यावेळी एक दुसरं काहीतरी टेक्निक वापरते आहे की मी एक हे बघितलेलं आहे की असं केलं की लाईक वाटी द्रोण तसं होतं. सो आपण हे ट्राय करूया किती सक्सेसफुली होऊ शकतं ते. लाईक आय होप इट बिकम्स ॲज आय वॉन्ट. म्हणजे द्यायलाही बरं आणि समोरच्याला घेतानाही छान असं. सो आय थिंक आपलं होतं आहे. पुढे नाही लावलं. अरे हे असं का होतंय? कारण ते पुढे नाही लावलं जाते. म्हणजे हा सक्सेसफुल. असं आपण द्रोण करून छान छान मी असे 5 वाण जे द्यायचे असं त्याचे द्रोण बनवते. असे द्यायचे छान म्हणजे ह्याच्यात फळं वगैरे निघतात. असे मी हे 5 जे बनवलेले आहेत छोटे छोटे द्रोण म्हणा किंवा असं द्यायला किती सुंदर वाटतं. म्हणजे पडणार नाही काय नाही. शुभम आपले स्किल्स दाखवतोय मला की तो काळे मणी होऊन दाखवणार आहे मला. हो वाव. पण एवढं झाड नको आहे आपल्याला. शुभी तसं वाला नाही म्हणत आहे मी. नंतर जेवढं हवं तेवढं कमी. वा शुभम वा व्हेरी गुड वेल डन. आणि शुभमनी हे एकदम प्रो सारखं केलेलं आहे. किती सुंदर असे छान छोटे छोटे करून दिलेत मला. हाऊ स्वीट. पण तू हे सगळं मला हेल्प करतोय पण तुला 7 जन्मी हवी आहे का मी? ते सांग आधी तेच. बोल. अरे आता माझ्या जन्मावर मग जेवढे तुझे जन्म आहेत तेवढे
ते बघू पुढच्या जन्मी विचार. आणि शुभमची खरी कसरत झाली आहे, कारण हे करता करता आमची लाईटच गेलेली आहे. हे बघ मी असं पूर्ण एरियाची नाही गेली वाटतं, काय माहिती. पण इकडे आपण काय करू माहिती का, असं बांधून ठेवतो म्हणजे उद्या हवं असेल तर कट करून बांधायचं. ओके, थँक्यू व्हेरी मच. आता दाणे पडले ते थँक्यू. फेकून दे. साडी शोध. नाही, ही माझ्या पहिल्या वाटत मग ती कुठे ठेवली तू? नाही. ठेवली कुठेच, पण तुला काय लक्षात आहे की नाही? ही नाही. मग आता कुठे शोधणार? कोणत्या तरी बॅगमध्ये होतं. आता बॅगा काढायच्या? अरे बाबा तुला हे होतं, माहिती होतं तर बाहेरच ठेवायची ना. मी म्हटलं की मगाशी काढेल, श्रेयासोबत मस्ती करण्यामध्ये विसरून गेले. असं काही कंपल्सरी आहे का ग्रीन साडी घालायची असते? नाही, पण ती मी इस्त्री करून ठेवलेली आणि करून असं झालं की चल ठीक आहे, ग्रीन आहे, फक्त ही बॅग आता आणायला लागणार आहे. ही बॉटल बघायची तुम्हाला. ही आम्हाला ताडोबामध्ये दिलेली आहे. आम्ही गेलेलो टायगर सफारी जंगल, हां टायगर सफारीला, आम्हाला ही बॉटल ॲज अ मेमरी. सो त्याच्यात कन्फर्म आहे का एवढं बाहेर काढतेस? प्लीज ह्याच्यात असू दे. आणि गेस वॉटरचं मला काही कॉन्फिडन्स असेल आणि मी साडीच करून ठेवते वगैरे, आणि माझं असं झालं की हो एवढं आतमध्ये कोण ठेवतं का? माझ्याकडे तसं ऑप्शन आहे दुसरे, नाही असं नाही, पण एवढं आतमध्ये थोडी ठेवणार आहेस तू? अरे आता ही बॅग ठेवली तेव्हा मी कदाचित ठेवली असावी असं माझं म्हणणं आहे. जेन्युअली एवढं कोण विसरत नाही कुठे ठेवली आहे साडी. प्लीज ही आहे. आणि ती पण बघ ना, मी पर्कल वगैरे सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे. हॉस्टेल जे काय प्रत्येकांच्या घरी लहानपणी असल्यावर तेव्हा तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. पण आता आमच्याकडे लाईट गेली आहे म्हणून हे चालू ठेवलेलं आहे. गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही झालो आहे रेडी. आज वटपौर्णिमा आहे आणि ह्याला ऑफिस आहे, त्यामुळे आम्ही लवकरच चालू आहे. आय थिंक 6:45 झाले आहेत आता. 7 7:45 आहे ना. तर आम्ही निघालो आहे आता वटपौर्णिमेसाठी. सो लेट्स गो. पटापट पाऊस नाही तोपर्यंत जाऊन येऊया पटकन. आता गाडी काढलेली आहे, ॲक्टिवा घेऊन जाऊया आपण आज. आणि काल रात्रीपासनं, काल काही किती दिवसापासून कंप्लेंट होती की पाऊसच नाही. आणि काल रात्रभर पाऊस एवढा छान पडला आहे ना, म्हणजे रस्ते असे ओले झाले आणि सगळं असं गार वाटते, मस्त वाटतं. आय होप हा पाऊस असाच राहील. आज आम्ही आलो इथे कोपिनेश्वर मंदिरला वटपौर्णिमेसाठी. आणि मला कोइन्सिडेंटली दिसते इथे भेटलेली आहे, त्याची पूजा चालूच आहे. सो आता आपण स्टार्ट करू आणि मग भेटू सगळं. मानपान देतात आता. मानपान मला बोलले त्यातून स्क्रीनशॉट काढ. शुभमला आता वाण देते. आता पूजा झाली आहे आमची वटपौर्णिमेची, खूप सुंदर झाली. म्हणजे अजून गर्दी नाही आहे. ते छान इथे शेड वगैरे बांधलेलं होतं त्यांनी. ती चांगली साडीची वाट लावून टाकलेली. अरे चिक्कल आहे शुभम. चल, फीलिंग नाही. दिवसभर उपवास, बघू आता कसं जातं. आणि
आता श्रेणाची शाळेची तयारी. सो घाईघाई करून तिला तर उठवा, तिला शाळेत पाठवा. सो हेच चालू असणार आहे. तर आता पूजा झाली तुम्ही बघितलीच आणि आता आम्ही परत आलो आहे घरी. आणि हो खूप छान वाटलं, खूप मजा आली कारण गर्दी नव्हती आणि बरं वाटलं. पाऊसही नव्हता थँकफुली. आणि दिस वॉज फॉर द व्लॉग टुडे. असेच आमचे व्लॉग बघत राहा, आम्हाला लाईक करत राहा, शेअर करत राहा आमचे व्लॉग. आणि प्लीज जर तुम्ही बघताय तर आम्हाला सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. बाय.